जय श्रीराम. रामनवमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आज आहे रामनवमी आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तुम्हाला दिसतं आहे की आज मी काय करणार आहे, तर करणार आहे काजू कतली. इथे आता मी 250 ग्राम काजू घेतले आहे. जितके काजू असतील त्याच्या अर्धी साखर घ्यायची, म्हणजे 125 ग्राम. त्यानंतर 1 चमचा तूप आणि थोडेसे वेलदोडे, 8 ते 10 वेलदोडे. इतक्या साहित्याने ही टेस्टी काजू कतली तयार होते. आज रामाचा जन्म झाला होता, तर असं वाटलं या रामनवमीच्या निमित्ताने देवाला काजू कतलीचा प्रसाद करावा. त्यासाठी मी हा प्रयत्न करते आहे. तर मी पहिल्यांदाच ही काजू कतली करते आहे, तर बघूया ती आता मला कशी जमते. पण तसं तर याला साहित्य खूप कमी लागतं आणि कमी वेळात ही होते. त्याच्यामुळे हा माझा पहिला प्रयत्न आहे आणि आमच्याकडे काजू कतली सगळ्यांना प्रचंड आवडते. त्यामुळे विचार केला की आज काजू कतली करून बघावी. आता त्याच्यासाठी 250 ग्राम जे काजू आहेत ते पहिले ग्राइंड करून घेतले आहे. तर एका मिक्सर जारमध्ये ते काजू काढून घेतले आणि त्याच्यानंतर ते ग्राइंड केले. आता ते ग्राइंड करताना थोडंसा आपल्याला हे लक्ष ठेवावं लागतं की ते खूप जास्त पण ग्राइंड नाही करायचे एकदम, नाहीतर त्याचा गोळा तयार होतो आणि त्याला तेल पण सुटायला लागतं. त्याच्यामुळे ते थोडंसं चेक करायचं आणि मगच त्याची मिक्सरची स्पीड आपण वाढवायची. तर मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की अजून थोडं ग्राइंड करण्याची गरज आहे. मी ते केलं. त्यानंतर ही पावडर काढून घेतली आणि आता आपण पाकाची तयारी करतो. साखरेचा पाक करायचा आहे. त्याच्यासाठी जितका काजू असेल त्याच्या अर्धी साखर आणि जितकी साखर असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच पाणी आपण घ्यायचं आणि मग पाक तयार करायचा. हा पाक एकतारी पाक तयार करायचा. तो झाला तयार, आपल्याला लक्षातच येतो. त्याला खूप घट्ट करायचं नाही. आपल्याला एक तार आली की लगेच त्याच्यामध्ये काजूची पावडर घालायची. छान मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण जे 1 चमचा तूप घेतलं होतं ते घालायचं. आणि आता ही वेलदोडा पूड मी करून घेतली आहे. पिठी साखरेबरोबर ती ग्राइंड करून घेतली आहे थोड्याशा आणि ती पण घातली आणि मग त्याला छान मिक्स केलं आणि त्याला थोडं छानपैकी ते झाल्यानंतर ते एका प्लॅस्टिकवर काढून घेतलं. आता इथे आपण त्याला थोडंसं थापायचं आहे. थोडं थंड होऊ द्यायचं, पण खूपही थंड नाही होऊ द्यायचं, नाही तर ते घट्ट होऊन जातं, खूप कडकच होतं. तर अशा प्रकारे कोंबट झालं की त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि या अशा स्वादिष्ट काजू कतल्या तयार झाल्या.